पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत करणाऱ्यांसाठी हा निर्णय, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000ची मदत। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। शेतकरी आणि कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का, हे या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे। थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित। बजेट मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण। दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली, फडणवीसांकडून भावना व्यक्त। स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता वसुधा मेसेज सेवा सुरू। मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटींचा निधी, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजनेसह बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेलाही मान्यता। मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद। योजना कायम सुरूच राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। अटल सेतूच्या परिसरामध्ये 3री मुंबई उभारणार, तर पालघरचा वाढवण बंदर परिसर 4थी मुंबई म्हणून विकसित करणार। अर्थमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार, तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार। जिल्हा पालघर जवळ 4थी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात 3री मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। राज्य जलमाहिती केंद्र स्थापन करणार। नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबवणार। फडणवीसांची घोषणा, तर कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार। मुख्यमंत्र्यांची माहिती।